नमस्कार। मी तुम्हाला नेहमीच म्हणत असते की आपल्याकडे एक खूप जबरदस्त पॉवरफुल टूल आहे। लाईक जुन्या काळात जो जिनी असायचा त्याचा एक जिनी आपल्याकडेही आहे आणि तो म्हणजे आपला सबकॉन्शियस माइंड। आज आपण त्यावरच खूप डिटेलमध्ये बघणार आहोत। खरंच सबकॉन्शियस माइंड आपल्यासाठी किती महत्त्वाचं आहे, खरंच त्याच्या रिप्रोग्रामिंगमुळे आपलं आयुष्य बदलतं का आणि कुणी हे बदलवलेलं आहे याचे काही एक्झाम्पल्स जाणून घेऊया। सबकॉन्शियस माइंड म्हणजे आपल्या मनाचा तो भाग जो आपल्याला दिसत तर नाही पण आपल्या विचारांवर, भावनांवर, वागणुकीवर आणि आपल्या निर्णयावर याचा खूप मोठा परिणाम होतो। मेनली जर बघायला गेलं तर मनाचे 3 स्तर आहे, म्हणजे माइंडचे 3 स्तर आहे, कॉन्शियस, सबकॉन्शियस, अनकॉन्शियस किंवा सुपर कॉन्शियस। कॉन्शियस माइंड म्हणजे आपण जागृत असताना जे काही विचार करतो, बोलतो आणि ठरवतो ते त्यामध्ये येतं आणि याच्याकडे फक्त 5 ते 10% पॉवर असते। सेकंड आपला सबकॉन्शियस माइंड। सबकॉन्शियस माइंडने आपला 80 to 90% भाग व्यापलेला असतो। त्या जुन्या आठवणी, सवयी, विश्वास, आचार, विचार यामध्ये साठलेले असतात। खूप पॉवरफुल आहे कारण हा सातत्याने काम करत असतो, इव्हन आपण झोपलेले असताना सुद्धा। थर्ड म्हणजे अनकॉन्शियस किंवा सुपर कॉन्शियस। अतिशय खोल असा मानसिक स्तर ज्यामध्ये आत्मज्ञान, आध्यात्मिक ज्ञान आणि प्रेरणा असते। बेसिकली आपण बोलणार आहोत सबकॉन्शियस माइंड जो खूप पॉवरफुल आहे। आज आपण बघणार आहोत बेसिकली आपल्या सबकॉन्शियस माइंड म्हणजे आपला जिनी याबद्दल। तर कुठल्याही प्रकारचं लॉजिक लागत नाही, तर या माइंडला आपण जे पण देऊ तो ते स्वीकारतो। तुम्ही स्वतःला जे वारंवार सांगता मी नालायक आहे किंवा मी यशस्वी आहे, हे मन त्या गोष्टी स्वीकारतं, त्यालाच सत्य मानतं आणि तशीच रियालिटी घडत जाते। विचार, भावना आणि प्रतिमा याच्यातून या माइंडला आपण प्रोग्रामिंग करू शकतो। उदाहरण बघायचं झालं तर एखाद्या लहान मुलाला सतत बोललं गेलं की तू काहीच करू शकत नाही, तर ते त्याच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये साठेल आणि समोर जाऊन तो स्वतःवर कधीच विश्वास ठेवू शकत नाही। पण जर सबकॉन्शियस माइंडला रिप्रोग्राम केलं तर मात्र त्याचं आयुष्य नक्कीच बदलू शकतं। पण प्रश्न हा आहे की सबकॉन्शियस माइंडला यूज कसं करायचं, त्यासाठी आपल्याकडे सोल्युशन आहे। तर त्याचे सोल्युशन आहे आपण व्हिज्युअलायझेशन, अफर्मेशन्स, ग्रॅटिट्यूड आणि मेडिटेशन याद्वारे आपण त्याला रिप्रोग्राम करू शकतो। जसं तुमचं अंतर्मन तसंच तुमचं जीवन। जर या सबकॉन्शियस माइंडला योग्य प्रकारे वापरलं गेलं तर ही खूप मोठी शक्ती आहे आणि तुमचं आयुष्य बदलण्याची ताकद याच्यामध्ये आहे। एक्झाम्पल बघायचं झालं तर MS धोनी यांना शांत स्वभावासाठी ओळखलं जातं आणि कॅप्टन कूल असंही म्हणतात। ते सतत व्हिज्युअलायझेशन आणि मेंटल डिसिप्लिनवर भर देतात। ते नेहमीच स्वतःला मोठ्या ग्राउंडवर खेळताना कल्पना करायची आणि ते इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा म्हणतात की मी मैदानामध्ये खेळण्यापूर्वीच ती दृश्य डोळ्यासमोर पाहतो आणि म्हणूनच मी कधी घाबरत नाही। त्यांनी त्यांच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये शांतता, विजयाचे धोरण आणि यश यांना बघितलं आहे आणि त्यामुळेच त्यांचे निर्णय किती अचूक असतात हे तुम्हाला माहीतच आहे। शाहरुख खान सुद्धा लहानपणी गरीबच होते, पण त्यांनी स्वतःला सांगून ठेवलं होतं की मी सुपरस्टार आहे। त्यांनी एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं की मी स्वतःला आरशासमोर बघायचं आणि स्वतःला सांगायचो की तू जग जिंकलंस आणि मग जग खरंच त्यांच्या पायाशी आलंय। जिम कॅरी हे हॉलिवूड ॲक्टर आहे। त्यांनी 1990 मध्ये कुठलंच काम नव्हतं पण त्यांनी स्वतःला एक चेक लिहिला $10 मिलियन। डेट लिहिली 1995 आणि खरंच 1995 मध्ये त्यांना डम अँड डंबरसाठी $10 मिलियन मिळाले। अमिताभ बच्चन 2000 मध्ये यांना खूप फायनान्शियल स्ट्रगल करावं लागलं, त्यांच्याकडे काम नव्हतं पण त्यांनी स्वतः व्हिज्युअलाइज केलं की मी यशस्वी होत आहे आणि मला पुन्हा काम मिळत आहे आणि आता त्यांचा सक्सेस तुम्हालाही माहीत आहे। ते म्हणतात की शरीर थकलं तरी चालेल पण मन थकू द्यायचं नाही, हेच मन तुम्हाला पुन्हानी उभं करेल। सबकॉन्शियस माइंडच्या मदतीनेच ते पुन्हा यशाच्या शिखरावर गेलेले आहे। मग या स्टोरीमधून तुम्हाला काय टेक अवे मिळत आहे, तर व्हिज्युअलायझेशन, सेल्फ अफर्मेशन्स, माइंडसेट आणि सेल्फ बिलीव्ह आणि या सगळ्या गोष्टीचा यूज करून सक्सेसफुल लोक सक्सेस मिळवत आहे। तर मग आपण का मागे पडतो, आपल्याला सबकॉन्शियस माइंडची पॉवर माहीत नव्हती पण ती तुम्हाला आता माहीत झाली आहे। तुम्ही रोज कशा प्रकारे विचार कराल जे तुम्हाला यशाच्या मार्गावर घेऊन जाईल, तुम्ही कशा प्रकारे तुमचा सबकॉन्शियस माइंडला रिप्रोग्राम कराल हे मला नक्की सांगा। धन्यवाद।